तर काल आपल्या समाजाचे महेश्वरी जे लातूर जिल्ह्याचे जे इलेक्शन झाले, मतदान झाले, त्याच्यावर आपण इलेक्शन जे घेणार आहे कमिशन, त्यांच्यावर आपण टीका केलेली आहे. पण ते कशाबद्दल केलेले आणि त्याचे आपल्याला काय काय पुरावे आहे? 17 मार्चला माजी अध्यक्ष त्यांनी एक ग्रुपवर मेसेज टाकला होता की ज्या लोकांना उदगीर माहेश्वरी सभेचा अध्यक्ष होणे आहे त्यांनी माझं नाव माझ्याकडे वैयक्तिक टाकावं. मी त्या दिवशीच टाकलो आणि त्यांनी कल्पना दिली की 29 तारखेला लातूर जिल्ह्यातून पदाधिकारी येणार आहेत आणि निवडणूक होणार आहे. मग ह्या 12 दिवसाच्या कालावधीमध्ये 21 तारखेला 19ला पाडवा होता, 21ला रमजान होते, 22ला रात्री मी पुन्हा जाऊन 29ला आलो आणि ज्या दिवशी हे मतदान होणार होतं त्या दिवशी लातूर जिल्ह्याचे अधिकारी आले. त्यांनी आल्यानंतर प्रथम 2 वाजताचा टाईम दिला होता. त्यांनी अगोदर उदगीरमधल्या काही ठराविक लोकांकडे भेट देऊन त्यांच्याशी चर्चा विनिमय केली आणि त्या लोकांनी बिनविरोध निवडणूक होणार हे 100% त्यांना हमी होती. पण मी उदगीर तालुका माहेश्वरी सभेचा इच्छुक उमेदवार आहे हे माजी अध्यक्षांना कल्पना दिली होती. आणि ज्यावेळेस 2 आम्ही उमेदवार होतो, मला अनेक लोकांनी दुसऱ्या पदासाठी इच्छुक केले, पण मी म्हणलो त्यांना जुन्या माणसाने 3 वर्ष काम केलेलं आहे, त्यांनी माझ्या गळ्यात हार घालावा, मी त्यांच्या अंडरमध्ये काम करेन. पण नाही, मलाच व्हायचं आहे, मी दुसऱ्याला नाही. मग इलेक्शन न होता तेथे काही तिसरा पुरावा म्हणून त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला. विनोद भाऊ टवानी, डॉक्टर लकोटिया, लच्चू लोया, लक्ष्मीनारायणजी लोया, संजीव नावंद, अशोकजी बाहिती, सत्यनारायण बांगड, श्यामजी सारडा यांच्यासमोर अशी चर्चा झाली की तुम्ही दोघं बी नका, मग तिसरा पर्याय आपण श्याम मालानी यांना करू. मला त्यांनी विचारले प्रथम, मी सांगितलो माझी काही हरकत नाही, कारण काय प्रत्येकाला संधी मिळावी ही माझी एक भावना आहे. जर श्याम मालानीला तुम्ही करत असाल तर माझ्याकडून तुम्हाला मोकळीक आहे. मला त्यांनी दुसरं पद देण्याची दाखविली आहे. मी सांगितलो मी केलं तर अध्यक्षपदाला काम करेल, नाही तर मला इच्छा नाही, तुमच्या मर्जीनं घ्या. नंतर थोड्या काळाच्या नंतर काय झालं मला माहीत नाही, त्यांनी श्याम मालानीला पण विरोध केला असेल. आम्हा दोघांमध्ये निवडणूक झाली. मी निवडणुकीच्या अधिकाऱ्यांना काबराजींना विनंती केली की आजच्या आज ही निवडणूक कशी तुम्ही घेणार? तर मला काबराजी काय म्हणाले, ही काय निवडणूक लोकशाहीची आहे का आमदाराची आहे? मी म्हटलं निवडणूक ही कोणती पण निवडणूक असते, तुम्ही 2-3 दिवस आम्हाला वेळ द्या आणि नंतर नाही आजवर ते वजेल आणि आजच्या आजच निवडणूक झाली पाहिजे. मग त्याला आम्ही विनंती केली की सर असं नसतंय, नाही का म्हणायचं आहे तुम्हाला, आत्ताच मनात जमत नाही, जे हजर आहेत तेवढ्याचंच वोटिंग आम्ही करणार. मी त्यांना सहमत झालो. नंतर त्यांनी काय केले, 70 लोकांची यादी होती, प्रत्येकावर जाणून बुजून प्रत्येक वोट सिरियलप्रमाणे त्यांनी क्रमांक टाकला. क्रमांक टाकण्याचा उद्देश त्यांचा असा असेल की कुणाला वोट कोण दिलं. काही समाज बांधव हे राजकारणापासून दूर आहेत, त्या लोकांना भीतीपोटी त्यांच्यात परिवर्तन झालं असेल, कुणाला वोट द्यायचं त्यांनी ऐन टाईमला मतदान दुसऱ्याला केले असतील. तरी माझा ज्याप्रमाणे 2023 ते 26च्या काळामध्ये असंच निवडणूक माहेश्वरी सभेची होती, त्यावेळेसही लातूर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आले होते. त्यांना मी विनंती केली होती की तुम्ही ज्यावेळेस सचिवाची निवड करता ती जनतेतून व्हावी. पण त्यांनी मला असं सांगितलं की बायलॉज असा आहे की माहेश्वरी सभेचा अध्यक्ष तोच सर्वस्व बॉडी निवडतो. मी त्यांना सहमत झालं. मी पण सचिवाची मागणी केली होती, मला तिने नाकारलं. मी त्याबद्दल काही बोललो नाही. नंतर त्या व्यक्तीने काय केले, सचिवाचं पद हे 35 वर्षाच्या खाली होता येत नाही, हा माहेश्वरी समाजचा बायलॉज आहे. तरी पण त्यांनी 32 वर्षाच्या गोपाल मणियार या व्यक्तीला सचिव केले. मी त्याचा पण आक्षेप घेतला. पण लातूर जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष गांधी, भन्सळी साहेब, ह्या सर्वांना मी फोनद्वारे कल्पना केली. मग त्या काळामध्ये आम्ही दोघं पत्रकार या नात्याने कुठेतरी जातभाऊ आहात, पुढे वाचा जास्त फुटीने म्हणून तेथे शांतीचं समाधानचं काम करून ती प्रक्रिया चालू राहिली. कारण आमच्यात तुमच्यात वाद नको.
आणि ह्यांनी मागच सांगितली होती आता माझा वेळ संपत आलेला आहे, मला काही पुढची इच्छा नाही. तरी मागे झालेल्या महेश नववीच्या कार्यक्रमात मी त्यांच्यासोबत कार्य केलेलं आहे. प्रत्येक कामासोबत मी सोबत आहे. मी ज्यावेळेस यांना 17 मार्चला मी इच्छुक उमेदवार आहे असं कल्पना दिली असता त्यांनी कमीत कमी ह्यांनाच जर अध्यक्ष व्हायचं असेल मला एकत्रित घेऊन बैठकीत बसून माझ्याशी चर्चा विनिमय करून बाबा मलाच व्हायचं आहे आणि तू असं करू नको, आम्ही सगळ्यांनी बॉडी तयार केलेली आहे, ही कल्पना देणे तरी गरजेचं होतं. पण काही आमचे उदगीरमधले समाज बांधव आम्ही त्यांना जाऊन मी भेटलो, वैयक्तिक मी माझा निरोप त्यांना टाकला की माझी इच्छा पण करायची आहे. त्या दिवशी त्यांना कल्पना दिली असतात त्यांनी मला सांगितले की अगोदरच का नाही सांगितले. मी म्हणलो तुम्ही केलं ते कायदा ठरतो, मग इतर अगोदर सांगायची गरज का आहे. मी अगोदरच तुम्हाला कल्पना दिली आहे. राहिला विषय माझा निवडणूक अधिकाराच्या संदर्भात तुम्ही जो प्रश्न विचारला, तरी माझं निवडणूक अधिकाऱ्याला विनंती आहे की खरंच हे तुम्ही जे निवडणूक घेतलात तुमच्याकडे जर कागद असतील की हे निवडणूक एक दिवसाचीच असते किंवा निवडणूकची कुठलीही निवडणूकच असते, एकतरी इथं समाजाचेच प्रतिनिधी येतात. समाजाचे प्रतिनिधी जर आले, तुम्ही आल्यानंतर इच्छुक उमेदवार कोण आहेत, सचिव कोण आहेत, हे बॉडी कोण आहे हे तुम्हाला जरी विचारायचा पूर्ण अधिकार नसला, पण अध्यक्ष वोटासाठी जे उमेदवार थांबले होते त्यांची तुम्ही सहमती घेतलात. पण त्यावेळेस तुम्हाला त्यांनी विनंती केली वेळ द्या, ते तुमची बोलण्याची भाषा चांगली होती का की ही का आमदार खासदाराची निवडणूक आहे आताच्याच आता होणार, म्हणजे तुम्ही काय पहिले ठरवून आला होता का. ही जी निवडणूक झाली ती एकतर्फी होती का. लोकांनी मतदान त्यांच्या पद्धतीने केलं, कोण निवडून आलं कोण गेलं हे महत्त्वाचं नाही. पण तुम्ही ज्यावेळेस निवडणूक लढल्यानंतर एक समाजाची निवडणूक म्हणजे कुठं फटाकड्या उडे वाजवणे, कुठं मीडिया आणून बोलून त्याचं हे करणे, हा तरी समाजाला शोभेल का. समाजाचं काम काय आहे, समाजाच्या एकत्रित येऊन तुम्ही ज्यावेळेस समाजकार्य करत आहात त्यावेळेस हे समाजाचं काम आहे. मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर एवढंच देणं आहे की निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियमावली सादर करावा, त्या नियमानुसार निवडणूक झाली का नाही ह्याचा मी अभ्यास करेन, नंतर मी त्यांना खरं खोटं किंवा सांगेन. मी रामविलास रामलाल नावंदर खेळला. आता आपल्याला असं म्हणायचं आहे की ही जी निवडणूक झाली बेकायदेशीर झाली, मग आता का पुन्हा याला मतदान घ्यायचं असा आपल्याला निर्णय आहे काय. नाही, मी निवडणूक बेकायदेशीर म्हणत नाही. त्यांना जे नियमानं घ्यायचं होतं ते नियमाचं त्यांनी परिपूर्ण माहिती दिली नाही. आले आणि लगेच तुम्ही नावे द्या, आम्ही लगेच इलेक्शन घेऊ, आणि तसे बी घेतले तर प्रत्येक अनुक्रमांवर त्यांनी नंबर टाकणे, एक एक नंबरनं बोलून त्या चिठ्ठीवर एक नंबर टाकायचं, एक नंबर माणसाला बोलवायचं आणि मतदान करून तिथं टाकून घ्यायचं. हा त्यांचा हेतू काय होता मला माहीत नाही. हा पदे येतील पदे जातील, पदाची आपल्याला अपेक्षा नाही. पण समाजामध्ये मी करेल तो कायदा असे समाज बांधव बदलत असल्यामुळे मला कुठेतरी विरोधक म्हणून किंवा समाजातून निवडून व्यक्ती यावे, दुसऱ्याला पण संधी द्यावी म्हणून मी निवडणूक लढवली आहे. मला फक्त न्याय काय पाहिजे की त्यांनी त्यांच्या तोंडानं केलेलं चूक खरं आहे का खोटं आहे, त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना स्वतःहून बाईट द्यावे, स्वतःहून त्यांनी माहिती द्यावे, किंवा मला माहेश्वरी समाजाचा बैलेच दाखवा म्हणून. तुमचं जर निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ना ती प्रक्रिया आम्हाला